नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार यांमधील दुसरा प्रकार सर्वनामे पाहणार आहोत. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय यांसारखे शब्द वापरतो. या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते. तो हा शब्द रामा, वाडा, कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दांचा उपयोग सर्व नामांसाठी होतो आणि म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता यासाठी आपण एक परिच्छेद पाहूया आणि त्याद्वारे ते समजून घेऊया. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले. पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले उभी होती. पंतप्रधान लहान मुलांकडे गेले. पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले. पंतप्रधानांना आनंद झाला. आता हाच परिच्छेद आपण बदल करून तो लिहूया. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले होती. ते लहान मुलांकडे गेले. एका लहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले. त्यांना आनंद झाला. आता ही दोन जी परिच्छेदे आपण पाहिली त्या परिच्छेदांचं वाचन केल्यावर असं आपल्या लक्षात येईल की प्रारंभी पंतप्रधान या नामाचा उल्लेख केल्यावर पहिल्या परिच्छेदात त्याच नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा अयोग्य वाटतो. दुसऱ्या परिच्छेदात प्रारंभी पंतप्रधान या नामाचा उल्लेख केल्यानंतर त्या नामाऐवजी ते, त्यांना असा उल्लेख योग्य वाटतो. नामांचा पुन्हा पुन्हा येणारा उल्लेख कानाला खटकतो. दुसऱ्या परिच्छेदात नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी ते, त्यांना असा उल्लेख आला आहे. अशा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल, सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता आपण सर्वनामांचे प्रकार पाहूयात. सर्वनामांचे एकूण 6 प्रकार मानले जातात. त्यातील एक पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा दर्शक सर्वनाम, तिसरा संबंधी सर्वनाम, चौथा प्रश्नार्थक सर्वनाम, 5 सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम व 6वा आत्मवाचक सर्वनाम. सर्वनामांच्या प्रकारातील पहिला प्रकार आपण पाहूया, पुरुषवाचक सर्वनाम. तत्पूर्वी पुरुष म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. 1
बोलणाऱ्यांचा. 2. ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा. व 3. ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा व वस्तूंचा. आणि व्याकरणात त्यांना पुरुष असे म्हणतात. या तीनही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. व्याकरणात पुरुष म्हणजे काय हे आपण समजून घेतले. यानुसार पुरुषवाचक सर्वनामे याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे, दुसरा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आणि तिसरा तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः. आणि ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. म्हणजे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक व ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे व ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. सर्वनामाचा दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनामे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते. म्हणजे एखादी जवळची किंवा दूरची वस्तू जर आपल्याला दाखवायची असेल तर त्यासाठी आपण जे उल्लेख करतो ते दर्शक सर्वनामे. सर्वनामाचा पुढचा प्रकार आहे संबंधी सर्वनामे. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ जो, जी, जे, ज्या. अशा प्रकारची सर्वनामे म्हणजेच वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणारी ही जी सर्वनामे आहेत त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. पुढचा प्रकार आहे सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे. कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आले आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी कोणास हसू नये. दुसरं त्या पेटीत काय आहे ते सांगा. या सर्वनामांना कोणी सामान्य सर्वनामे असेही म्हणतात. पुढचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनामे. तर त्यासाठी काही आपण वाक्य बघूया. मी स्वतः त्याला पाहिले.
दुसरं वाक्य, तू स्वतः मोटार हाकशील का? तिसरं, तो आपण होऊन माझ्याकडे आला. चौथं, तुम्ही स्वतःला काय समजता? आता यामध्ये आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते आणि यालाच कोणी स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात. आता आपण व स्वतः ही सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामेही आहेत आणि त्यामुळे आपण पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक समजून घेऊयात. आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात. तेव्हा या दोहोंमधला फरक इतकाच की पुरुषवाचक आपण हे केवळ अनेक वचनात येते. आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते. पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते. आत्मवाचक आपण तसे येत नाही. आपण हे आम्ही व तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक असते व स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते. सर्वनामांचे एकूण 6 प्रकार आपण पाहिले. आता सर्वनामांचा लिंग विचार याविषयी माहिती घेऊया. मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत. म्हणजे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः इत्यादी. यातील लिंगानुसार बदलणारी 3च. एक, तो, हा, जो. जसे तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे. याशिवाय इतर सर्व सर्वनामांची 3ही लिंगातील रूपे ही सारखीच राहतात, ती बदलत नाहीत. सर्वनामांचा वचन विचार. मराठीत मूळ 9 सर्वनामांपैकी मी, तू, तो, हा, जो ही 5 सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात. जसे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, ते, त्या, ती, हा, ही, हे, ह्या, ही, जो, जी, जे, ज्या, जी. बाकीच्या सर्वनामांची म्हणजेच कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. सर्वनामांचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता सर्वनाम आले असेल त्यावर अवलंबून असते. सर्वनामांचा विभक्ती विचार. सर्वनामे ही नामांच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्तीचे प्रत्यय लागतात तेच बहुधा सर्वनामांना लागतात. नामाप्रमाणेच सर्वनामाची विभक्ती रूपे अनियमित होतात. सर्वनामांची संबोधन विभक्ती नसते, कारण सर्वनामे ही प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे त्यांची हाक मारण्यासाठी योजना होत नाही. आज आपण सर्वनाम म्हणजे काय व सर्वनामांचे प्रकार पाहिले. मला वाटतं आपल्याला ते समजले असेल. धन्यवाद.